आताच्या क्षणाची सर्वात मोठी धक्कादायक आणि मराठा बांधवांना दुःखद बातमी समोर येत आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील कालच सोलापूर दौरा पार पडला. यामधून त्यांनी मराठा बांधवांना आवाहन केलं, 29 ऑगस्टला होणारं उपोषण हे निर्णायक उपोषण होणार, सर्वांनी हजर राहावं आणि सर्वांनी शब्द देखील दिला. शेतकऱ्यांनी कामं बंद केली, नोकऱ्यांनी रजा द्यायचं ठरवलं आणि गाड्या घोड्या घेऊन ताफ्यासहित आंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाला यायचं. परंतु पुन्हा एकदा मुंबईला उपोषण होणार अशी कुजबूज सुरू झाली. यामधूनच या संपूर्ण घडामोडी एकीकडे चालू असताना मनोज जरांगे पाटील यांची आज समारोप अंतिम बैठक म्हणजेच सभा होणार होती. 12 झेशिप्या सत्कारासाठी स्वागतासाठी फुलपुष्प घेऊन उभ्या केल्या होत्या. मनोज जरांगे पाटील आणि मनोज जरांगे पाटील यांचा संपूर्ण ताफा यांचं स्वागत हे 12 झेशिपीच्या तयारीने पुष्पवृष्टी करून स्वागत होणार होतं. आजचा दौरा हा सांगली जिल्ह्यातील विटा या ठिकाणी होणार होता. परंतु विट्याला जात असताना अगदी 7 ते 8 किलोमीटर अंतरावरतीच असणारं गाव ते म्हणजे आंबेगाव या ठिकाणी भीषण अपघात झाला. एसटी महामंडळची बस आणि 4 व्हीलर यांची भीषण धडक झाली. या भीषण अपघातामध्ये अनेक घडामोडी घडत गेल्या, परंतु या भीषण अपघातातून जीवितहानीही झालेली नाही हे सुदैव म्हणावं लागेल. परंतु मनोज जरांगे पाटील हे आंबेगावच्या पुढे सरकले होते. पाठीमागे अनेक गाड्यांचा ताफा होता. त्याच वेळेस एसटी महामंडळची बस आली आणि एसटी महामंडळच्या बसमध्ये बसलेली एक महिला खिडकीतून बाहेर बघू लागली. त्या महिलेकडे लक्ष गेलं बस ड्रायव्हरचं आणि त्या महिलेला बघण्याच्या नादामध्ये पुढील गाडीचं अंतर पाहता आलं नाही आणि त्याच वेळेला मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील एका गाडीला बसची जोराची धडक बसली, पाठीमागून ठोकर दिली. त्यावेळेला ताफ्यातील एक तरुण गाडीच्या बाहेर उडून पडला. त्याच्या कमरेला गंभीर दुखापत झाली. मनोज जरांगे पाटील पुढे गेले होते. मनोज जरांगे पाटलांनी गाडी त्यांची परत मागे आणली आणि जखमी झालेल्या मराठा कार्यकर्त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यावेळेला डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी सुरू केली, उपचार सुरू केले. स्ट्रेचरवरची झोपून त्यांचे उपचार सुरू केले आणि डॉक्टरांनी सांगितलं घाबरण्यासारखं काही नाहीये, एकदम सुरक्षित आहेत, जीवितहानीसारखा कोणताही धोका नाहीये. मनोज जरांगे पाटील यांनी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जाऊन दाखल केलं आणि उपचार सुरू झाले. मनोज जरांगे पाटील यांची मुलाखत देखील घेण्यात आली. त्यावेळेला मुलाखतीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की आमचा एक मराठा सेवक थोडक्यात बचावला. एसटी महामंडळच्या या धडकेमध्ये उभा गाडी होती, पाठीमागे येऊन ठोकर मारली, परंतु जीवितहानी झालेली नाही हे सुदैव म्हणावं लागेल. आमच्याच ताफ्यातील एक मराठा सेवक आज थोडक्यात वाचला आहे. त्याच्या कमरेला दुखापत झालेली आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. स्वतः मी हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन आलेलो आहे. काही सहकार्य असेल तेही मी करणार आहे. परंतु विटा या ठिकाणी होणारं स्वागत त्या अगोदर घडलेली ही दुःखद घटना आज मराठा बांधवांना धक्का देऊन जाते. हॉस्पिटलमध्ये संपूर्ण उपचार सुरू झाल्याच्या नंतर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील विट्याच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात केली. प्रस्थान केल्याच्या नंतर विट्यामध्ये 12 झेशिपेच्या हस्ते मनोज जरांगे पाटलांचं पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आलं आणि सांगलीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आणि त्या ठिकाणी समारोप आजची अंतिम सभा घेण्यात येणार आहे. या संपूर्ण घडामोडी समोर येत्या क्षणी आज संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडालेली. मनोज जरांगे पाटील यांच्या गाडीचा अपघात झाला असंच प्राथमिक सर्वांना वाटत होतं, परंतु मनोज जरांगे पाटील सुरक्षित आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या ताफ्यातील एका गाडीचा अपघात घडलेला आहे. मनोज जरांगे पाटलांनीच मराठा सेवकांना कार्यकर्त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन दाखल केलेलं आहे. त्यामुळे घाबरण्याचं काहीही कारण नाही, सर्व काही व्यवस्थित आहे, कोणीही काळजी करू नये असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. त्यामुळे आताच्या क्षणाला जी बातमी समोर आली त्यामुळे भ्रमसंभ्रम निर्माण होऊ नये यासाठी सविस्तर बातमी ही आपण आता दाखवलेली आहे. या बातमीतून बस ड्रायव्हरची चूक आहे, कोणाची चूक आहे याचा शोध सुरू आहे, परंतु मराठा सेवक गंभीररित्या जखमी झालेला आहे. या संपूर्ण घटनेतून आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये करा. अशाच देश दुनियातील ताज्या घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज तडकाफडकी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील अशाच एका नवीन ताज्या घडामोडी ताज्या बातम्यांसोबत. मनोज जरांगे पाटील आंदोलन आता हे अंतरवली सराटी या ठिकाणी करतात की मुंबईला पुन्हा एकदा मराठा बांधून धडकतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आता लक्ष लागलेलं आहे. सरकारने आमच्याशी गद्दारी करू नये, रद्द केलेले अवैध ठरवलेले प्रमाणपत्र पुन्हा चालू करावेत, मिळवून द्यावेत. सरकार आम्हाला पहिलं चांगलं वाटत होतं, परंतु सरकार आता गद्दारी करतंय असा रोष देखील व्यक्त केला मनोज जरांगे पाटील यांनी. या संपूर्ण घडामोडींबद्दल आणि आरक्षणासाठी आता निर्णायक होणारं आंदोलन उपोषण अंतरवाली सराटी या ठिकाणी व्हावं की मुंबईमध्ये, आपली काय प्रतिक्रिया आहे
कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील अशाच एका ताज्या घडामोडीसोबत, ताज्या बातम्यांसोबत.